नीलम गोरे अशोक खराटच्या भक्त. नीलमताई गोरे या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खराटच्या भक्त आहेत. आमदारकी मंत्रिपदासाठी खराटच्या दरबारी खेटे. लैंगिक अत्याचार जो आहे तो अशोक खरात करत होता. त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्येच तुम्ही त्याला भेटायला गेलेला होता. तुम्हाला मंत्रीपद पाहिजे होतं. तृप्ती देसाईंचा खळबळजनक आरोप. ते संविधानिक पद घ्यायचं आणि माझ्यावर कुणी काही कारवाई करायची नाही, माझ्यावर कुणी काही आरोप करायचे नाही, अशा भ्रमात जर काही महिला तिथं जर आमदार किंवा काही महिला नेत्या काम करत असतील तर आता त्यांनी ते विसरावं. नीलम गोरेंचा देसाईंवर पलटवार. राजकीय पदे किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरूची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी शिवसेना नेत्या नीलम गोरेंवर हे गंभीर आरोप केले. त्यामुळे आता नव्या राजकीय चर्चेला उधाण आलंय. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी खरातला आध्यात्मिक गुरु मानलं होतं. आता नीलम गोरेंनी आमदारकी आणि मंत्रिपदासाठी भोंदू खरातला साकडं घातल्याचा दावा तृप्ती देसाईंनी केलाय. त्या 39 आमदारांमधलं एक जे नाव आहे ते मध्ये त्या महिला आमदार आहेत, ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. नीलमताई गोरे या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत आणि अशोक खरातला जे आहे ते आमदारकी मिळावी म्हणूनही त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलेल्या होत्या. जेव्हा त्यांना मंत्रिपद पाहिजे होतं आणि ते मंत्रिपद मिळावं ते भविष्य बघण्यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथं पोचलेल्या होत्या. 2014ला आम्हाला पहिल्यांदा शक्यता तयार झाली मंत्रिपदाची. तर मला तर त्यावेळेला पक्षामध्ये इतकं चांगलं माझं स्थान होतं. माननीय बाळासाहेबांनी मला आणि त्यावेळेला 4 लोक म्हणजे संजय राऊत, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई 4 फक्त प्रवक्ते आम्ही पक्षाचे होतो, पहिले प्रवक्ते आम्ही. आणि माझं प्रवक्तेपद तेव्हाही चालूच होतं. मी परत आमदार झालेले होते दुसऱ्यांदा. अशा वेळेला मला तर आत्मविश्वास होता की मी मंत्री होईन म्हणून. त्यामुळे सुद्धा जाण्याचा काही प्रश्नच नव्हता की असं काहीतरी मी हतबल होऊन विकलांग होऊन कुठे जाणार आहे. नाशिकमधील कार्यालयात तसेच पाथर्डी परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गोरेंनी खराटची भेट घेतल्याचा दावा देसाईंनी केलाय. या भेटीत काही आर्थिक व्यवहार झाले होते का याची चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. खरातला तर भेटायला अनेक जण जायचे, पण मग अशोक खरात कोरोनाच्या आधी जेव्हा तुम्ही एक्सप्रेस इन नावाच्या 5 स्टार हॉटेलमध्ये पाथर्डी फाट्याला मुक्कामाला होता त्यावेळेला अशोक खरात तुम्हाला हॉटेलमध्ये का भेटायला आलेला होता? मग तुमचं भविष्य सांगायला आलेला होता का? तुमचे त्याच्याशी इतर आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध आहेत किंवा तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे या संदर्भात आम्हाला उत्तरं पाहिजेत. नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला 6-7 वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे इन्कार करते. म्हणजे कोणी कोणावरती काही बेफाम आरोप करेल त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे काय आर्थिक व्यवहार आहेत काय नाही त्यांनी समोर दाखवा ना. मग आता नीलम गोरेंची चौकशी का करू नये? नीलम गोरेंनी हे का लपवलं? एवढं मोठं प्रकरण बाहेर आल्यानंतर तुम्ही जाहीरपणे तर बोललाच नाहीत, परंतु तुम्ही खरातकडे जात होता आणि तुम्हाला ही माहिती तो विकृत असल्याची आत्ता मिळाली आणि ह्या महिलांवर जे काही लैंगिक शोषण झालंय या संदर्भात आता नीलमताई आवाज उठवणार आहेत. असं नीलमताईंची कुठली प्रेस नोट, असं कुठलंही निवेदन, मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार का दिली नाही? त्यामुळे नीलमताई गोरे यांची सुद्धा या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं आहे. ऑलरेडी SIT केलेली होती सरकारने. तर SIT केल्यावरती त्याच्या पुढे अजून काही चौकशी करण्यासारखं किंवा एखादा पुरावा किंवा एखादी पीडित व्यक्ती माझ्याकडे आली असती तर मी त्याच्यावरती नक्कीच तिला घेऊन तिथपर्यंत गेले असते. परंतु अमक्या गोष्टीमध्ये तुम्ही का बोलला नाहीत आणि तमक्या गोष्टीत तुम्ही का बोलला नाहीत, ज्यांना जिथे योग्य वाटतं तिथे आपण बोलतो. भोंदू अशोक खराशी संबंधामुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं. आता देसाईंनी नीलम गोरेंविषयी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. अहो नीलम गोरेच काय सर्व जे कोणी भेटत असतील, मी अनेक वेळेला सांगितलं की तुम्ही अनेक महाराज लोक किंवा अनेक जादू टोण्यावाले हे राजकारणी लोकांना भेटत असतात. तुमचं असं आलंय, तुमच्यावर संकट आलंय, तुम्हाला उद्या असं होणार आहे, परवा तसं होणार आहे, असे सगळे भंपगिरी हे लोक करत असतात. आणि म्हणून कोण कुणाला भेटलं याच्यावर तुम्ही राजकारण ठरवू नका. पोलीस जे तपास करतायत पोलिसाच्या तपासामध्ये सगळं येऊ द्या.
खरं तर सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहता अनेक नेत्यांचे खराससोबत संबंध असल्याची चर्चा पाहायला मिळते. माजी मंत्री दीपक केसरकरांनी तर 39 आमदार खराचे भक्त असल्याचा दावा केलाय. आता तृप्ती देसाईंच्या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.